नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. या 3 मोठ्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ. चला तर पाहूया याविषयीची सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या मार्गी लागणार आहे. यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, थकीत महागाई भत्त्यासह फिटमेंट फॅक्टर वाढणार आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे. RSCWSने निवेदनात असे म्हटले आहे की 7व्या वेतन आयोगाने कमीत कमी वेतन 26,000 ऐवजी 18,000 रुपये निश्चित केले आहे. 2024 लोकसभा निवडणुका लक्षात घेता आता सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर हे 2.57 पट आहे. पुढील फिटमेंट फॅक्टर 3.68% करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. फिटमेंट फॅक्टर 2026 पासून लागू होऊ शकतो. 2024 निवडणुका होणार असल्याने 2023च्या अखेरीस त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कोरोना काळातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरक वाढ बाकी आहे. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी आणि इतर देयकांची भरपाई करणे सुद्धा आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा 11% DA बाकी आहे. केंद्रीय JCM सचिवांनी कॅबिनेट सचिवांना 7व्या वेतन आयोगानुसार 18 महिने थकीत महागाई भत्ता मिळण्यासाठी अहवाल सादर केलेला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ वेतनाच्या 46% असून आता त्यात 4% वाढ केली जाणार आहे. जानेवारी 2024च्या अखेरीस आणखी एकदा DA आणि DR लागू करण्यात येणार असून आता त्याचा दर 50% किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. तेव्हा घरभाडे भत्ता देखील वाढवले जाणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.